नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. बिझनेस लॉ या विषयामध्ये जे काही लेबर लॉज आपण या ठिकाणी स्टडी करत आहोत त्यामधला एक अतिशय महत्त्वाचा एक कायदा आपण आज या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, ज्याचं नाव आहे द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट 1972. मराठीमध्ये याला म्हणतात उपदान देण्याचा कायदा 1972. तर ग्रॅच्युटी हा शब्द आपण बऱ्याच वेळा ऐकत असतो किंवा ऐकलेला आहे. मग तीच ग्रॅच्युटी म्हणजे नेमकं काय, ती देण्यासंदर्भातले नियम कोणकोणते आहेत, या संदर्भातल्या प्रोव्हिजन आणि एकंदरीतच हा ॲक्ट नेमका काय आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तर ग्रॅच्युटीला मराठीमध्ये उपदान असं म्हणतात आणि हा कायदा बनला 1972 या साली. तर सगळ्यात पहिल्यांदा ग्रॅच्युटी या शब्दाचा शब्दशः अर्थ आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. ग्रॅच्युटी हा जो शब्द आहे मित्रांनो, हा शब्द बनलेला आहे मूळ लॅटिन या भाषेतील ग्रॅच्युटस हा जो शब्द आहे त्यापासून. ग्रॅच्युटस. सो द वर्ड ग्रॅच्युटी हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द वर्ड ग्रॅच्युटस विच मीन्स गिफ्ट ऑर प्रेझेंट. म्हणजेच ग्रॅच्युटस या शब्दाचा अर्थ गिफ्ट किंवा प्रेझेंट असा होतो. म्हणजेच ज्याला आपण काय म्हणतो, एखादी भेटवस्तू देणे किंवा काहीतरी आपण त्याला काय देतो, प्रेझेंट देत असतो. उदाहरणार्थ बड्डेच्या एखाद्या मित्राचा बड्डे असेल तर त्याच्याबद्दल आपण त्याला गिफ्ट देतो किंवा प्रेझेंट देतो, राईट. ग्रॅच्युटी किंवा ग्रॅच्युटस हा शब्द जो आहे मित्रांनो, ग्रॅच्युटस हा शब्द आपण कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये स्टडी करताना सुद्धा अभ्यासलेला आहे. दोन प्रकारच्या ॲक्ट असतात. एक ॲक्ट असते ग्रॅच्युटस ॲक्ट आणि दुसरी ॲक्ट असते नॉन ग्रॅच्युटस ॲक्ट. अशा दोन ॲक्ट आपण त्या ठिकाणी स्टडी केल्या होत्या. तर ग्रॅच्युटस म्हणजे काय, तर ग्रॅच्युटस म्हणजे ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कन्सिडरेशन इन्व्हॉल्व नाही आहे, म्हणजे मोबदल्याची गरज ज्या ठिकाणी नसते त्याला ग्रॅच्युटस असं म्हणतात. आणि नॉन ग्रॅच्युटस म्हणजे काय, की त्या ठिकाणी मोबदल्याची गरज असते. म्हणजे उदाहरणार्थ खरेदी विक्रीचा व्यवहार असेल तर मोबदल्याची गरज असते, दोन्ही पक्षांनी एकमेकांना काहीतरी मोबदला दिला पाहिजे. परंतु जी ॲक्ट ग्रॅच्युटस आहे त्या ॲक्टसाठी मोबदल्याची गरज नसते. म्हणजे उदाहरणार्थ जसं की आपण एखाद्याला काही गिफ्ट दिलं किंवा प्रेझेंट दिलं तर आपण त्याच्याकडून मोबदला मिळावा अशी अपेक्षा ठेवत नाही. मग त्याच पद्धतीने हा वर्ड या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचा आहे. ग्रॅच्युटस म्हणजे काय, एक प्रकारे गिफ्ट देणं किंवा प्रेझेंट देणं. मग हे गिफ्ट किंवा प्रेझेंट कोण कोणाला देणार आहे, तर या ठिकाणी एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला देणार आहे. अर्थात जो कोणी मालक आहे, नियोक्ता आहे, हा नियोक्ता आपल्या कर्मचाऱ्यांना देणार आहे किंवा कामगारांना देणार आहे. ओके. मग ही जी काही भेटवस्तू आहे, गिफ्ट किंवा प्रेझेंट आहे, हे प्रेझेंट या ठिकाणी नियोक्ता किंवा मालक कसल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता एम्प्लॉईला किंवा कर्मचाऱ्याला या ठिकाणी देणार आहे. ओके. तर केव्हा देणार आहे, सो इट इज अ लमसम पेमेंट मेड बाय द एम्प्लॉयर ॲज द रिट्रायल रिवॉर्ड फॉर हिज पास्ट सर्व्हिस व्हेन हिज एम्प्लॉयमेंट इज टर्मिनेटेड. म्हणजे जो कर्मचारी आहे त्या कर्मचाऱ्याने त्याची जी काही सेवा आहे किंवा सर्व्हिस आहे ही पूर्ण केल्यानंतर जेव्हा तो काम सोडून जातो किंवा निवृत्त होतो तेव्हा एम्प्लॉईला अशा पद्धतीने जी काही ग्रॅच्युटी म्हणून अमाऊंट आहे, भेट आहे, त्या ठिकाणी ती देत असतो. ओके. तर आता याच्याबद्दल आपण पुढे बघूयात. तर हे आपण बघितलं की ग्रॅच्युटी, तर ग्रॅच्युटीचा अर्थ काय होतो, ग्रॅच्युटी हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम द लॅटिन वर्ड ग्रॅच्युटस. म्हणजे त्या ठिकाणी एम्प्लॉयर स्वतःहून देतो, एक भेट म्हणून देतो. ओके. जाता जाता एक भेट म्हणून ही छोटीशी अमाऊंट ठेवा तुमच्याकडे. ओके. म्हणजे जेणेकरून एम्प्लॉईला देखील काय वाटते, सहानुभूती राहते. ओके. आणि एम्प्लॉयरला सुद्धा असं वाटतं की हा जो काही कर्मचारी आहे हा सेवानिवृत्त होतोय, रिटायर्ड होतोय किंवा VRS घेतोय, मग याने जी काही या कंपनीसाठी किंवा इस्टॅब्लिशमेंटसाठी सर्व्हिस दिलेली आहे, प्रामाणिकपणे सर्व्हिस दिलेली आहे, त्याच्याबद्दल आपण त्याचं काहीतरी कौतुक केलं पाहिजे, त्याचा गौरव केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि हा सन्मान म्हणजेच काय आहे, हा सन्मान म्हणजेच या ठिकाणी
पैशाच्या स्वरूपात देण्यात येणारी ग्रॅच्युटी आहे. ओके, तर ग्रॅच्युटीचा अर्थ गिफ्ट किंवा प्रेझेंट असा होतो. हा शब्द ग्रॅच्युटस या शब्दापासून आलेला आहे. ते एक भेट म्हणून किंवा बक्षीस म्हणून कर्मचाऱ्याला ती दिली जाते. ओके, आणि ग्रॅच्युटी म्हणजे काय? गिफ्ट ऑर टोकन ऑफ ॲप्रिसिएशन. टोकन ऑफ ॲप्रिसिएशन म्हणजेच काय? एखाद्या एम्प्लॉईने प्रामाणिकपणे कंटिन्युअस जी काही सर्व्हिस केलेली आहे, चांगल्या पद्धतीने सर्व्हिस केलेली आहे, तर त्याच्या कार्याबद्दलचा एक सन्मान म्हणून ग्रॅच्युटी दिली जाते. ओके, सो ग्रॅच्युटी इज अ फायनान्शियल रिवॉर्ड. म्हणजेच ग्रॅच्युटी ही नेहमी कशामध्ये दिली जाते? पैशाच्या स्वरूपामध्ये दिली जाते. गिवन टू एम्प्लॉई फॉर हिज गुड कॉन्ट्रीब्युशन. कोणतं कॉन्ट्रीब्युशन? गुड कॉन्ट्रीब्युशन म्हणजे चांगलं उत्तम योगदान कर्मचाऱ्याने त्या संस्थेमध्ये दिलेलं आहे किंवा आस्थापनेमध्ये दिलेली आहे. टुवर्ड द ग्रोथ ऑफ द कंपनी. कंपनीची जी काही वाढ आहे, विकास आहे, भरभराट आहे, ती होण्यासाठी जो काही कर्मचारी असेल, कामगार असेल, त्याने काय केलेलं आहे? आपलं योगदान दिलेलं आहे. बाय परफॉर्मिंग लॉयल, ऑनेस्ट अँड कन्सिस्टंट वर्क. म्हणजे ग्रॅच्युटी कोणाला दिली जाते? जो कर्मचारी प्रामाणिक राहिलेला आहे. या ठिकाणी काय आहे? तो लॉयल आहे, ऑनेस्ट आहे आणि कंटिन्यू वर्क त्याने त्या ठिकाणी केलेलं आहे. कुठे? ॲट द प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट. म्हणजेच त्या आस्थापनेमध्ये किंवा कामधंद्यामध्ये. ओके, ड्युरिंग हिज टेन्युअर म्हणजे त्याच्या सेवा काळामध्ये. तर ग्रॅच्युटी म्हणजे कर्मचाऱ्याने त्याच्या सेवा काळात नोकरीच्या ठिकाणी केलेल्या एकनिष्ठ, लॉयल म्हणजे काय? एकनिष्ठ, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक आणि सातत्यपूर्ण काम त्या ठिकाणी तो करत होता. तर त्याबद्दल कंपनीच्या वाढीमध्ये त्याने जे काही उत्तम असं योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल एक काय आहे? आर्थिक मोबदला आहे. ओके, म्हणजेच हा एक काय आहे? हे एक मॉनिटरी कन्सिडरेशन आहे. इथे लक्षात, मॉनिटरी कन्सिडरेशन आहे. परंतु ही जी ग्रॅच्युटी आहे, ही ग्रॅच्युटी केव्हा दिली जाणार? जेव्हा त्याची सेवा समाप्त होईल किंवा तो रिटायर्ड होईल. ओके, किंवा तो व्हीआरएस घेईल. म्हणजे एकतर सेवानिवृत्ती असेल, ज्याला आपण रिटायरमेंट असं म्हणूयात, किंवा सुपर ॲन्युएशन असेल. सुपर ॲन्युएशन किंवा म्हणजेच नियत वयोमान होणं. उदाहरणार्थ, कायद्याने जे काही वयोमान त्या ठिकाणी घालून दिलेलं आहे की बाबा 60 वर्ष पूर्ण झाली की कर्मचाऱ्याला कंपल्सरी रिटायरमेंट घ्यावीच लागेल किंवा त्याला सेवानिवृत्त व्हावंच लागेल, तर त्याला आपण सुपर ॲन्युएशन असं म्हणतो. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त जर त्याने अगोदरच व्हीआरएस घेतली तर ती त्याची काय झाली? रिटायरमेंट झाली. म्हणजेच रिटायरमेंट आणि सुपर ॲन्युएशन याच्यामध्ये फरक आहे. तर बघा, इट इज अ पेमेंट मेड बाय द एम्प्लॉयर टू द एम्प्लॉई ॲट द टाइम ऑफ टर्मिनेशन ऑफ हिज सर्व्हिस. एम्प्लॉईची सर्व्हिस या ठिकाणी टर्मिनेट होत आहे आयदर बाय रिटायरमेंट ऑर सुपर ॲन्युएशन. कोणत्या कारणामुळे? एकतर रिटायरमेंट असेल किंवा सुपर ॲन्युएशन असेल. रिटायरमेंट म्हणजेच काय? निवृत्त होणे. रिटायरमेंट म्हणजेच या ठिकाणी निवृत्त होणे. आणि सुपर ॲन्युएशन म्हणजे काय? सुपर ॲन्युएशनला या ठिकाणी मराठीमध्ये म्हणायचं नियत वयोमान. नियत वयोमान म्हणजे उदाहरणार्थ 58 वर्ष किंवा 60 वर्ष, 65 वर्ष, 62 वर्ष अशी जी काही कायद्याने त्या कायद्याने घालून दिलेली वर्ष आहे, त्याच्यामुळे कर्मचारी या ठिकाणी निवृत्त होते असेल तर त्याला म्हणायचं सुपर ॲन्युएशन. ओके, इतर केसच्या बाबतीत ते काय होईल? रिटायरमेंट असं होईल. ओके, तर बघा काय सांगितलं या ठिकाणी? नियोक्त्याने कर्मचाऱ्याला त्याच्या सेवा समाप्तीच्या वेळी किंवा सेवानिवृत्तीनंतर किंवा राजीनाम्यानंतर दिलेले पेमेंट आहे. म्हणजेच कर्मचाऱ्याने राजीनामा जरी दिला तरीसुद्धा त्याला काय मिळेल? कायद्यानुसार ग्रॅच्युटी मिळेल. परंतु कोणत्या केसमध्ये? या केसमध्ये. कोणत्या केसमध्ये? त्याने लॉयल, ऑनेस्ट आणि कन्सिस्टंट वर्क केलं पाहिजे आणि कायद्यामध्ये असं सांगितलं आहे किमान 5 इयर्सची सर्व्हिस त्याने त्या ठिकाणी पूर्ण केली पाहिजे. ओके, तर ह्या कंडिशन फुलफिल झाल्या तर तो जो काही एम्प्लॉई आहे तो एम्प्लॉई ग्रॅच्युटी मिळण्यासाठी या ठिकाणी ग्रॅच्युटी मिळण्यासाठी तो पात्र ठरतो. ओके, या कायद्याची काय उद्दिष्ट आहेत? एम ऑफ द ॲक्ट म्हणजे कायद्याच्या सुरुवातीलाच असं सांगितलंय की अन ॲक्ट टू प्रोव्हाइड फॉर द स्कीम फॉर द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी टू एम्प्लॉईज एंगेज इन. आता हे एम्प्लॉई कुठे कुठे एंगेज असू शकतात? तर या ठिकाणी आपण बघू शकतो, एकतर फॅक्टरी असेल. फॅक्टरी, ज्या फॅक्टरीमध्ये एम्प्लॉई काम करतात. फॅक्टरी म्हणजे काय? फॅक्टरी ॲक्ट 1948 मध्ये फॅक्टरीची डेफिनेशन डिफाईन आहे. ओके, विथ द एड ऑफ पॉवर
जिथे 10 लोक काम करतात, म्हणजेच शक्तीच्या साह्यानं, मशिनरीच्या साह्याने जिथे किमान 10 लोक काम करतात, 10 किंवा त्यापेक्षा जास्त, विथ द एड ऑफ पॉवर, त्याला फॅक्टरी असं म्हणायचं. किंवा मग विदाऊट द एड ऑफ पॉवर, ज्या ठिकाणी 20 लोक काम करतात, 20 किंवा त्यापेक्षा जास्त, त्याला काय म्हणायचं, फॅक्टरी असं म्हणायचं. म्हणजे या फॅक्टरीला ग्रॅच्युटी ॲक्ट लागू होईल. दुसरं काय आहे, माइन्स, म्हणजे ज्या काही खाणी आहेत, कोळशाची खाण आहे, सोन्याची खाण आहे, ओके. तर या माइन्समध्ये सुद्धा, म्हणजे इररिस्पेक्टिव्ह ऑफ एम्प्लॉई, इथं किती एम्प्लॉई काम करतात हे गरजेचं नाही आहे, त्यांना लागू होईल, ओके. ऑइल फील्ड्स, ऑइल फील्ड्स म्हणजेच काय, ऑइल फील्ड म्हणजे तेल क्षेत्र, तेल क्षेत्र म्हणजे ज्या ठिकाणी पेट्रोल निघतं, ओके, किंवा नॅचरल गॅस ज्या ठिकाणी निघतो, अशा ठिकाणी काम करणारे कर्मचारी जर कोणी असतील तर त्यांना सुद्धा हा कायदा लागू होईल, ओके. इथे नंबर ऑफ एम्प्लॉईची किती असावी याचं काही बंधन नाही, ते फक्त फॅक्टरीच्या केसमध्ये आहे. प्लांटेशन्स, प्लांटेशन्सला काय म्हणतात, प्लांटेशन्सला या ठिकाणी म्हणतात मळे, मळे माहिती आपल्याला, बगीचे, ओके. तर प्लांटेशनच्या केसमध्ये सुद्धा जिथे जिथे प्लांटेशन आहे, प्लांटेशन उदाहरणार्थ तंबाखू असेल, ज्याला आपण टोबॅको असं म्हणतो, ओके. तर हे एक एक्झाम्पल आहे प्लांटेशनचं. पोर्ट्स म्हणजे काय, बंदरे, बंदरे जिथे जहाजं असतात ती बंदरं. भारतामध्ये काही मेजर पोर्ट्स आहेत, मग त्या मेजर पोर्ट्समध्ये काम करणारे जे पोर्ट्स केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये आहेत, उदाहरणार्थ बघा कांडला, सुरतमधले कांडला हे पोर्ट आहे किंवा बंदर आहे, अशांना सुद्धा हा कायदा लागू होतो. आणि काय आहे, रेल्वे कंपनीज, रेल्वे कंपनीज म्हणजेच काय, तर रेल्वे कंपनीज ॲक्ट आहे 1890चा, या कायद्याच्या सेक्शन 3 मध्ये ज्या कंपन्या डिफाईन आहेत रेल्वे कंपनी म्हणून, त्या कंपन्यांना हा कायदा लागू होतो. आणि जनरली ह्या रेल्वे कंपन्या साधारणतः जे काही रेल्वेसाठी लागणारं जे काही मटेरियल आहे, ओके, हे मटेरियल तयार करण्याच्या कामामध्ये एंगेज असतात किंवा रेल्वेची जी काही ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्या कामासाठी एंगेज असतात अशा रेल्वे कंपन्या. तर या रेल्वे कंपन्यांना सुद्धा हा कायदा लागू आहे. यासोबतच शॉप्स म्हणजे जी काही दुकानं आहेत या दुकानांना लागू आहे. आणि अदर इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच या व्यतिरिक्त जी काही इतर इस्टॅब्लिशमेंट असतील, आस्थापना असतील, उदाहरणार्थ शाळा, महाविद्यालये, युनिव्हर्सिटीज, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स, बँका इत्यादी, या सगळ्यांना काय म्हणणार आपण, इस्टॅब्लिशमेंट असं म्हणणार, कारण या ठिकाणी काही वस्तू उत्पादनाचं कार्य होत नाही, ओके. अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इन्सिडेंटल देअर टू, म्हणजेच काय, आता बघा, कारखाने, खाणी, तेलक्षेत्रे, मळे, बंदरे, रेल्वे कंपन्या, दुकाने किंवा अन्य आस्थापना यामध्ये कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांना उपदान देण्याच्या म्हणजे ग्रॅच्युटी देण्याच्या योजनेकरता व तिच्याशी निगडीत किंवा तिला अनुषंगिक अशा बाबींकरिता उपबंध करण्यासाठी, ओके, म्हणजे काही तरतुदी करण्यासाठी काय आहे, हा अधिनियम आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे लक्षात आलं की ह्या ॲक्टने कोणाला या ठिकाणी फोकस केलेलं आहे, ओके. व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ज ऑफ द ॲक्ट, या कायद्याची महत्त्वाची उद्दिष्टे कोणती आहेत मित्रांनो. नंबर 1 म्हणजे टू प्रोव्हाइड, काय प्रोव्हाइड करायचं आहे, टू प्रोव्हाइड सोशल सिक्युरिटी, टू प्रोव्हाइड सोशल सिक्युरिटी म्हणजे जी काही सामाजिक सुरक्षा आहे ती प्रोव्हाइड करायची आहे कोणाला, एम्प्लॉईला, आफ्टर द रिटायरमेंट, तो रिटायरमेंट झाल्यानंतर त्याला सामाजिक सुरक्षा प्रदान करणे, यासाठी ग्रॅच्युटी द्यायची आहे. दुसरं आहे टू ॲक्ट ॲज अ सोशल सिक्युरिटी लेजिस्लेशन टू द वेज अर्निंग पॉप्युलेशन इन इंडस्ट्रीज आर इस्टॅब्लिशमेंट, उद्योग किंवा आस्थापनांमध्ये वेतन किंवा मजुरी मिळणाऱ्या लोकांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी एक सामाजिक सुरक्षा कायदा म्हणून काम करणे, हा देखील या कायद्याचा एक उद्देश आहे. तिसरं म्हणजे टू गिव्ह रिवॉर्ड फॉर दोज वर्कर्स हू हॅव सर्व फॉर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम ॲज अ फेथफुल एम्प्लॉई, म्हणजे जे काही विश्वासू कर्मचारी म्हणून दीर्घकाळ सेवा ज्या कामगारांनी केलेली आहे त्यांना काय द्यायचं आहे, पैशाच्या स्वरूपामध्ये बक्षीस देणे, हा सुद्धा एक कायद्याचा उद्देश आहे. नंतर आहे टू इम्पोज अ स्टॅच्युटरी लायबिलिटी, म्हणजे एक प्रकारे कायदेशीर दायित्व लादायचं आहे कोणावर, अपॉन द एम्प्लॉयर, म्हणजे एम्प्लॉयर जो आहे त्या एम्प्लॉयरची ती काय असणार, एक कायदेशीर जबाबदारी आहे. टू प्रोव्हाइड पेमेंट टू एम्प्लॉईज व्हेन दे सफर फ्रॉम एनी फिजिकल डिसॅबिलिटी ऑर डेथ ड्यू टू एनी डिझीज ऑर ॲक्सिडेंट अरायझिंग आउट ऑफ वर्क, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय की कर्मचाऱ्यांना कोणत्याही शारीरिक अपंगत्वामुळे, म्हणजे कर्मचारी जेव्हा सर्व्हिसमध्ये असतो आणि त्या ठिकाणी जर समजा
दुर्दैवानं काही अपघात झाला, त्या अपघातामुळे त्याला अपंगत्व आलं किंवा कामामुळे उद्भवलेल्या कोणत्याही आजारामुळे किंवा अपघातामुळे जर त्याचा मृत्यू झाला, तर त्याचे जे कोणी नॉमिनी असतील, त्याची जी काही फॅमिली असेल, त्या फॅमिलीला काय द्यायचं आहे, भरपाई देण्यासाठी भरपाई द्यायची आहे. आणि ही भरपाई देणे हे कोणाचे एक वैधानिक दायित्व आहे, नियोक्त्याचं म्हणजेच मालकाचं ते काय आहे, एक वैधानिक दायित्व आहे. म्हणजेच ग्रॅच्युटी ही कर्मचारी हयात असताना त्याला तर मिळेलच, परंतु त्याच्या हयातीनंतर ओके, या केसमध्ये ॲक्सिडेंटच्या केसमध्ये त्याच्या हयातीनंतर ती कोणाला मिळू शकेल, तर ती त्याच्या कुटुंबाला मिळू शकेल किंवा कायदेशीर जो कोणी वारस असेल किंवा नॉमिनी असेल त्याला ती मिळू शकेल. ओके, द पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी ॲक्ट इनॅक्टेड ऑन 21 ऑगस्ट 1972, 21 ऑगस्ट 1972 या दिवशी हा कायदा संमत करण्यात आला आणि 16 सप्टेंबर 1972 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. तर या दोन्ही तारखा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहेत. 21 ऑगस्ट 1972 कायदा संमत झाला, ओके, म्हणजे या ठिकाणी तो ऑफिशियल गॅझेटमध्ये आला आणि त्याची अंमलबजावणी कधी झाली, 16 सप्टेंबर 1972. म्हणजे थोडासा वेळ दिला. कोणाला वेळ दिला, कोणी दिला, गव्हर्नमेंटने एम्प्लॉयरला वेळ दिला हा कायदा लागू करण्यासाठी, म्हणून तो 16 सप्टेंबर 1972 पासून लागू झाला. तर उपदान प्रदान अधिनियम 21 ऑगस्ट 1972 रोजी संमत करण्यात आला आणि 16 सप्टेंबर 1972 पासून लागू करण्यात आलेला आहे. इट इज ॲप्लिकेबल टू होल ऑफ इंडिया. हा कायदा संपूर्ण भारताला लागू आहे, इन्क्लुडिंग जम्मू आणि काश्मीरसह. मात्र याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आपल्याला लक्षात घ्यायची आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये नेमकं काय एक्सक्लूड आहे, provided that in so far as it relates to plantations and ports it shall not extend to the state of Jammu and Kashmir. म्हणजे जम्मू आणि काश्मीरमध्ये जे काही प्लांटेशन असतील, म्हणजे जे काही वेगवेगळे मळे असतील, तंबाखूचे मळे असतील, केशरचे मळे असतील, कॉफीचे मळे असतील, ओके, हे सोडून म्हणजे त्यांना तो लागू होणार नाही, हा ग्रॅच्युटी ॲक्ट लागू होणार नाही, त्याच्यासाठी वेगळं ॲक्ट लागू होईल. पोर्ट्स म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये असलेले जे काही बंदर आहेत त्यांना सुद्धा हा कायदा लागू होणार नाही. उर्वरित भागांसाठी तो लागू होईल. म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये असलेले बाकीच्या इस्टॅब्लिशमेंटला लागू होईल का, तर होईल. फॅक्टरीला लागू होईल का, तर होईल. फक्त कोणाला लागू होणार नाही, जम्मू काश्मीरमधील जे काही प्लांटेशन्स आहेत म्हणजे मळे आहेत आणि जे काही पोर्ट्स म्हणजे बंदरे आहेत त्यांना लागू होणार नाही. तर हा कायदा संपूर्ण भारतासाठी लागू आहे, परंतु तो मळ्यांशी किंवा बंदराशी संबंधित असेल तर त्याचा विस्तार जम्मू आणि काश्मीर राज्यावर होणार नाही. आणि नंतर किती सेक्शन आहे याच्यामध्ये, तर याच्यामध्ये खूपच थोडे सेक्शन्स आहेत. सेक्शन किती आहेत टोटल, 15. सो केवळ 15 अनुच्छेद या कायद्यामध्ये आहेत. असा एक छोटासा हा, परंतु तेवढाच महत्त्वाचा असा कायदा आहे. त्यानंतर पुढे ॲप्लिकेबिलिटी ऑफ द ॲक्ट. हा कायदा कोणाकोणाला लागू होईल, तर आपण ऑलरेडी बघितल्याप्रमाणे कोणाकोणाला लागू होईल या ठिकाणी आपण बघतोय की एवढी फॅक्टरी, प्रत्येक फॅक्टरीला लागू होईल, माईनला लागू होईल, ऑइल फील्ड, प्लांटेशन जसं की कॉफी आहे, शुगर आहे, टोबॅको आहे, पोर्ट अँड रेल्वे कंपनी, या सगळ्यांना हा लागू होईल. ओके, म्हणजेच 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. प्रत्येक कारखाना, खाण, तेलक्षेत्र, मळा, कॉफी, साखर, तंबाखू, बंदरे आणि रेल्वे कंपन्या, या सगळ्यांना हा कायदा लागू होईल. प्लस अजून कोणाला लागू होईल, एव्हरी शॉप ऑर इस्टॅब्लिशमेंट, प्रत्येक दुकानांना आणि आस्थापनांना हा कायदा लागू होईल. विदिन द मिनिंग ऑफ एनी लॉ फॉर द टाइम बिईंग इन फोर्स इन रिलेशन टू शॉप्स अँड इस्टॅब्लिशमेंट इन अ स्टेट इन विच 10 or more पर्सन आर एम्प्लॉईड ऑर वेअर एम्प्लॉईड. म्हणजे ज्या ठिकाणी किती लोक या ठिकाणी कामाला होते, 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक कामाला असतील, ओके, ऑन एनी डे ऑफ द प्रिसिडिंग 12 months. बघा या केसमध्ये, शॉप आणि इस्टॅब्लिशमेंटच्या केसमध्ये आपल्याला कंडिशन काय लक्षात घ्यायची आहे की त्या ठिकाणी मिनिमम 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक काम करत असले पाहिजेत. परंतु या वरच्या केसमध्ये इथे नंबर ऑफ एम्प्लॉई किती आहे ते विचारात घेण्याची गरज नाही. एक जरी एम्प्लॉई असेल तरीसुद्धा त्याला या केसमध्ये, या वरच्या केसमध्ये हा कायदा लागू होईल. ओके, तर बघा एखाद्या राज्यामध्ये दुकाने व आस्थापना यांच्या संबंधात त्या काळी
अंमलात असणाऱ्या कोणत्याही कायद्याच्या अर्थानुसार असलेल्या ज्या दुकानामध्ये किंवा आस्थापनांमध्ये 10 किंवा अधिक व्यक्ती कामाला लावलेल्या आहेत अथवा मागील 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी कामाला लावलेल्या होत्या असे प्रत्येक दुकान किंवा आस्थापनांना हा कायदा लागू आहे. म्हणजे नॉट नेसेसरी की वर्षभर 10 लोक त्या ठिकाणी असले पाहिजेत. एकदा का 10 लोक झालीत, ओके, एकदा का 10 लोक त्यामध्ये कामाला जॉईन झालीत तर हा कायदा त्या ठिकाणी लागू होईल. म्हणजे मग तो महिन्यातला एखाद्या दिवशी जरी असला तरी तेव्हापासून तो कायदा लागू होणार आहे. सच अदर इस्टॅब्लिशमेंट, अजून कोणाला लागू होईल? अशा इतर इस्टॅब्लिशमेंट किंवा क्लास ऑफ इस्टॅब्लिशमेंट इन विच 10 or more employees are employed, 10 or more employees are employed or were employed. म्हणजे 10 किंवा त्यापेक्षा जास्त लोक काम करत आहेत किंवा काम करत होते अशा इस्टॅब्लिशमेंटला ऑन एनी डे, कोणत्याही दिवशी ऑफ द प्रिसिडिंग 12 months ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट मे बाय नोटिफिकेशन स्पेसिफाय इन दिस बिहाफ. ओके, सेंट्रल गव्हर्नमेंटला असं वाटलं, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची ती मर्जी आहे, अशा आस्थापना ज्याच्यामध्ये ज्या कव्हर झाल्या नाहीत मागच्या 2 केसमध्ये, त्या बाबतीत सेंट्रल गव्हर्नमेंटला असं वाटलं की या आस्थापनांना हा कायदा लागू करायचा तर सेंट्रल गव्हर्नमेंट करू शकते. तर केंद्र शासन या बाबतीत अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा ज्या आस्थापनांमध्ये किंवा अशा मागील 12 महिन्यांतील अशा ज्या वर्गाच्या आस्थापनांमध्ये 10 किंवा अधिक कर्मचारी कामावर लावलेले आहेत किंवा मागील 12 महिन्यातील कोणत्याही दिवशी कामाला लावलेले होते अशा अन्य आस्थापना किंवा आस्थापना वर्ग यांना हा अधिनियम लागू होईल. आणखीन कोणाला लागू होईल म्हणजे पुढे अजून काय कंडिशन सांगितली आहे? अ शॉप ऑर इस्टॅब्लिशमेंट, म्हणजे असं एखादं दुकान किंवा आस्थापना टू विच दिस ॲक्ट हॅज बिकम ॲप्लिकेबल शाल कंटिन्यू टू बी गवर्न बाय दिस ॲक्ट नॉट विथस्टँडिंग दॅट the number of person employed therein at any time after it has become so applicable falls below 10. म्हणजे याचा अर्थ काय आहे तर ज्यास हा अधिनियम लागू झाला असेल, आस्थापना असेल किंवा इस्टॅब्लिशमेंट असेल, त्यांना हा कायदा लागू झाला. का लागू झाला? कारण त्या ठिकाणी 10 किंवा 10 पेक्षा जास्त लोक काम करत होती. मग एखाद्या वेळेस 10 लोक काम केल्यानंतर तो ॲक्ट लागू झाला आणि नंतर ही संख्या कमी झाली, 10 पेक्षा कमी झाली, 7-8 झाली असेल समजा, तर मग हा कायदा त्याला ॲप्लिकेबल होण्याचं बंद होईल का? तर नाही. वन्स ॲप्लिकेबल इज ऑलवेज ॲप्लिकेबल. म्हणजे हा नियम जवळपास बहुतांश सगळ्याच कायद्यांना लागू आहेत जे आपण या ठिकाणी स्टडी केलेत. वन्स ॲप्लिकेबल ऑलवेज ॲप्लिकेबल. म्हणजे ही संख्या 10 पेक्षा कमी झाली तरीही ते दुकान किंवा आस्थापना या अधिनियमाद्वारे नियंत्रित होण्याचे चालू राहील. ओके, आता आपण बघूयात सेक्शन 2 जे की काही महत्त्वाच्या डेफिनेशन्स आपल्याला सांगतं. मग या डेफिनेशनमध्ये पहिल्यांदा सेक्शन 2 सबसेक्शन ए मध्ये ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. समुचित शासन म्हणजे काय? तर बघा, समुचित शासन इन रिलेशन टू अँड इस्टॅब्लिशमेंट म्हणजेच काय? ज्या काही इस्टॅब्लिशमेंट्स आहेत, आस्थापना आहे, यांच्या संदर्भात समुचित शासन म्हणजे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कोणाला म्हणायचं? म्हणजेच यांच्यावर, या इस्टॅब्लिशमेंटवर कोणाचा होल्ड असेल तर तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा असेल. कोणत्या बाबतीत? बघा, बिलॉंगिंग टू ऑर अंडर द कंट्रोल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजेच अशा आस्थापना, समुचित शासन याचा अर्थ आस्थापनांच्या संदर्भात केंद्र शासनाच्या मालकीच्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या ज्या काही इस्टॅब्लिशमेंट आहे त्यांच्या बाबतीत ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजेच कोण असेल? सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. लक्षात घ्यायचं. हॅव्हिंग ब्रांचेस इन मोर दॅन वन स्टेट. एखाद्या इस्टॅब्लिशमेंटची ब्रांच ही महाराष्ट्रामध्ये पण आहे, गुजरातमध्ये पण आहे, अजून कुठं आहे, त्या बाबतीत सुद्धा ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. ऑफ अ फॅक्टरी बिलॉंगिंग टू ऑर अंडर द कंट्रोल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटच्या स्वतःच्या काय आहे ते अखत्यारीत आहे. केंद्र शासनाच्या मालकीच्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या कारखान्याच्या संदर्भात ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. आणि मेजर पोर्ट्स जे आहेत, मेजर पोर्ट्स, ओके, महत्त्वाची जी काही बंदरं आहेत, माइन्स म्हणजे खाणी असेल, ऑइल फील्ड आहे, रेल्वे कंपनी आहे, यांच्या संदर्भात ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे कोण असेल?
सेंट्रल गव्हर्नमेंट असेल. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली असल्यामुळे ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंटसुद्धा केंद्र सरकार असेल. त्याच्यानंतर या व्यतिरिक्त ज्या काही केसेस असतील त्या बाबतीत ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट असेल. म्हणजेच ज्या काही आस्थापना राज्य सरकारच्या कायद्याने स्थापन झालेल्या असतील किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असतील त्यांच्या बाबतीत ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट आहे. आता एम्प्लॉई म्हणजे कोण? एम्प्लॉई जो की महत्त्वाचा या ठिकाणी, त्याला ग्रॅच्युटी देणार आहे आपण. मग कोणाला देणार? तो एम्प्लॉई असला पाहिजे सेक्शन 2 सबसेक्शन ईच्या अंतर्गत सांगितलेल्या व्याख्येनुसार. काय सांगितलं यामध्ये? एम्प्लॉई मीन्स एनी पर्सन अदर दॅन ॲप्रेंटाईस, म्हणजे शिकाऊ उमेदवार सोडून, जो शिकाऊ उमेदवार म्हणजे जो काय आहे ट्रेनिंग घेण्यासाठी आलेला आहे, 4-6 महिन्यासाठी आला आहे, नंतर जाणार, त्याला एम्प्लॉई म्हणायचं नाही, त्याला ग्रॅच्युटी मिळणार नाही. हु इज एम्प्लॉईड, ओके. तर ॲप्रेंटिस सोडून असा कर्मचारी हु इज एम्प्लॉईड फॉर वेजेस, तो कशासाठी काम करतोय? वेजेससाठी काम करतोय, म्हणजे सॅलरीसाठी काम करतोय. वेजेस किंवा सॅलरी दोन्ही एकच समजायचं या ठिकाणी. वेदर द टर्म्स ऑफ सच एम्प्लॉयमेंट आर एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड, म्हणजेच त्याला प्रॉपर अपॉइंटमेंट ऑर्डर दिलेली असेल, त्याच्यात टर्म अँड कंडिशन सांगितलेले असतील, किंवा इम्प्लाइड फक्त फोन केला ये आजच्या दिवस कामाला बाकी नंतर बघून घेऊ, इम्प्लाइड. इन एनी काइंड ऑफ वर्क, मग हे काम कसं असू शकतं? मॅन्युअल असू शकतं किंवा इतर असू शकतं. इन ऑर इन कनेक्शन विथ द वर्क ऑफ अ फॅक्टरी, फॅक्टरीच्या संदर्भात असेल, माइनच्या संदर्भात असेल, ऑइल फील्ड असेल, प्लांटेशन असेल, पोर्ट असेल किंवा रेल्वे कंपनी असेल किंवा शॉप ऑर अदर इस्टॅब्लिशमेंट टू विच दिस ॲक्ट अप्लाइज बट डज नॉट इन्क्लूड. सो एम्प्लॉईमध्ये ॲप्रेंटिसचा समावेश तर होतच नाही. ॲप्रेंटिस कोणता? जो ॲप्रेंटिस ॲक्ट 1961च्या अंडर ॲप्रेंटिस आहे अशी व्यक्ती. यासोबतच कोणाचा समावेश होत नाही? एनी सच पर्सन हू होल्ड्स अ पोस्ट अंडर द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर स्टेट गव्हर्नमेंट अँड इज गवर्न्ड बाय एनी अदर ॲक्ट ऑर बाय एनी रूल्स प्रोव्हाइडिंग फॉर पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी. म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचा किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा जो काही कर्मचारी आहे त्याला सुद्धा हा ग्रॅच्युटीचा ॲक्ट ॲप्लिकेबल होत नाही, कारण त्यांच्यासाठी ॲज पर द सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार त्यांना ग्रॅच्युटी मिळत असेल. तर कर्मचारी याचा अर्थ कोणतीही आस्थापना, कारखाना, खाणी, तेलक्षेत्र, मळा, बंदरे, रेल्वे कंपनी किंवा दुकान यामध्ये कोणतीही कुशल, अर्धकुशल किंवा अकुशल, अंगमेहनतीचे, पर्यवेक्षी म्हणजे सुपरवायझरी लेवल, तंत्रकुशल किंवा कारकुनी स्वरूपाचे काम करणारी व्यक्ती म्हणजे एम्प्लॉई आहे. मात्र यामध्ये शिकाऊ उमेदवाराचा समावेश होत नाही. ज्या काही सेवा योजनेच्या अटी असतील ह्या व्यक्त असू शकतात किंवा उपलक्षित एक्सप्रेस ऑर इम्प्लाइड असू शकतात. केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली पद धारण करणाऱ्या आणि अन्य कोणत्याही अधिनियमाद्वारे किंवा ग्रॅच्युटी प्रदानासाठी तरतुदी करणाऱ्या कोणत्याही नियमाद्वारे जिचे नियंत्रण होते अशा कोणत्याही व्यक्ती यामध्ये समाविष्ट होणार नाही. ओके, तर हे झालं आपलं एम्प्लॉईचं. आता एम्प्लॉयर म्हणजे कोण? मालक किंवा नियोक्ता कोणाला म्हणायचं? सेक्शन 2 सबसेक्शन एफ मध्ये आपल्याला ही डेफिनेशन दिलेली आहे. एम्प्लॉयर मीन्स, आता एम्प्लॉयर कोणाला म्हणायचं बघा, इन रिलेशन टू एनी इस्टॅब्लिशमेंट, फॅक्टरी, माइन, ऑइल फील्ड, प्लांटेशन, पोर्ट, रेल्वे कंपनी आर शॉप. नियोक्ता याचा कोणतीही आस्थापना, कारखाना, खाणी, तेलक्षेत्र, मळा, बंदर, रेल्वे कंपनी किंवा दुकान यांच्या संदर्भातील अर्थ पुढील प्रमाणे आहे. नंबर 1, बिलॉंगिंग टू ऑर अंडर द कंट्रोल ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑर अ स्टेट गव्हर्नमेंट, म्हणजेच अशा आस्थापना यावर उल्लेख केलेल्या ज्या कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये असतील तर एम्प्लॉयर कोणाला म्हणायचं? अ पर्सन ऑर अथॉरिटी अपॉइंटेड बाय द ॲप्रोप्रिएट गव्हर्नमेंट, म्हणजे त्या समुचित शासनाने ज्या व्यक्तीची अपॉइंटमेंट या ठिकाणी एम्प्लॉयर म्हणून केली असेल त्याला एम्प्लॉयर म्हणायचं. ओके, कशासाठी? फॉर द सुपरविजन अँड कंट्रोल ऑफ द एम्प्लॉईज ऑर वेअर नो पर्सन अथॉरिटी हॅज बीन सो अपॉइंटेड, म्हणजे जर
केंद्र सरकार किंवा राज्य सरकारने अशा कोणत्याच व्यक्तीची नेमणूक केली नसेल तर काय, तर मग कोणीतरी रिस्पॉन्सिबल पाहिजेत. मग कोण रिस्पॉन्सिबल असेल एम्प्लॉयर म्हणून? द हेड ऑफ द मिनिस्ट्री, मिनिस्ट्रीचा हेड, किंवा मग कोण? डिपार्टमेंट कन्सर्न. ओके, हेड ऑफ द डिपार्टमेंट, त्या डिपार्टमेंटचा हेड सुद्धा या ठिकाणी एम्प्लॉयर म्हणून गृहीत धरला जाईल. तर केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या मालकीचे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असल्यास कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण व नियंत्रण यासाठी समुचित शासनाने नियुक्त केलेली व्यक्ती किंवा प्राधिकारी अथवा अशी कोणतीही व्यक्ती किंवा प्राधिकारी नियुक्त केलेला नसेल तेव्हा संबंधित मंत्रालयाचा किंवा विभागाचा विभाग प्रमुख एम्प्लॉयर असेल ॲज पर द सेक्शन 2 सबसेक्शन F. आणखीन कोण एम्प्लॉयर असेल? बघा, बिलॉंगिंग टू ऑर अंडर द कंट्रोल ऑफ एनी लोकल अथॉरिटी, जी आपल्या लोकल अथॉरिटी आहे, स्थानिक प्राधिकरण आहे, जिल्हा परिषद असतील, पंचायत समित्या असतील, नगर परिषदा, महानगरपालिका यांच्या संदर्भात. द पर्सन अपॉइंटेड बाय सच अथॉरिटी फॉर द सुपरविजन अँड कंट्रोल ऑफ एम्प्लॉईज ऑर व्हेअर नो पर्सन हॅज बीन सो अपॉइंटेड द चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ द लोकल अथॉरिटी. तर कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाच्या मालकीचे किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असल्यास कर्मचाऱ्यांचे पर्यवेक्षण व नियंत्रण यासाठी अशा प्राधिकरणाने नियुक्त केलेली व्यक्ती अथवा अशी कोणतीही व्यक्ती नियुक्त केलेली नसेल तेव्हा त्या स्थानिक प्राधिकरणाचा जो मुख्य कार्यकारी अधिकारी असेल, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, CEO असं म्हणतो, हा CEO या बाबतीत एम्प्लॉयर असेल. आणखीन कोण असेल? इन केस ऑफ, बघा, इन एनी अदर केस, इतर गोष्टींच्या बाबतीत, द पर्सन म्हणजे अशी व्यक्ती हू आर द अथॉरिटी विच हॅज द अल्टिमेट कंट्रोल, ज्या व्यक्तीचं त्या आस्थापनेवर काय आहे, अंतिम नियंत्रण आहे, अल्टिमेट कंट्रोल आहे, ओव्हर द अफेअर्स ऑफ द इस्टॅब्लिशमेंट, फॅक्टरी, माइन, ऑइल फील्ड, प्लांटेशन, पोर्ट, रेल्वे कंपनी ऑर शॉप, अँड where the said affairs are entrusted to any other person whether called a manager, managing director or by any other name such person. तर अन्य कोणत्याही बाबतीत ज्या काही आस्थापना असतील, कारखाना, खाणी, तेलक्षेत्रे, मळे, बंदरे, रेल्वे कंपनी किंवा दुकान यांच्या कामकाजावर ज्या व्यक्तीचे किंवा प्राधिकरणाचे अंतिम नियंत्रण असेल ती व्यक्ती किंवा ते प्राधिकरण, आणि जेथे उक्त कामकाज अन्य कोणत्याही व्यक्तीकडे सोपवलेले असेल तेव्हा ती व्यक्ती, मग ही व्यक्ती कोण असू शकेल? त्या ठिकाणी व्यवस्थापक म्हणून काम करत असेल किंवा व्यवस्थापन संचालक म्हणून काम करू शकत असेल, म्हणजे यांना सुद्धा एम्प्लॉयर म्हणता येऊ शकेल. ओके, किंवा अन्य कोणत्याही नावाने त्या व्यक्तीला संबोधण्यात येत असेल तर ती एम्प्लॉयर म्हणून या ठिकाणी गृहीत धरली जाईल. आता पुढचं सेक्शन जे महत्त्वाचं येतं ते म्हणजे फॅमिली. फॅमिली कशाला म्हणायचं हे आपल्याला या ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे अंडर सेक्शन 2 सबसेक्शन H. आता फॅमिलीची डेफिनेशन देण्याच्या पाठीमागचं कारण काय या ठिकाणी, तर कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर जी काही ग्रॅच्युटी मिळेल ही कोणाला मिळेल? त्याच्या फॅमिलीला मिळेल किंवा त्याच्या नॉमिनीला मिळेल. त्याच्यासाठी आपल्याला फॅमिलीची डेफिनेशन या ठिकाणी अभ्यासायची आहे. बघा, फॅमिली इन रिलेशन टू एन एम्प्लॉई शाल बी डीम्ड टू कन्सिस्ट ऑफ, म्हणजे कर्मचाऱ्याच्या संबंधात कुटुंब हे पुढील व्यक्ती मिळून बनलेले असल्याचे मानण्यात येईल. नंबर 1 म्हणजे इन केस ऑफ अ मेल एम्प्लॉई. कर्मचारी 2 प्रकारचे असू शकतील, एक तर पुरुष कर्मचारी असतील किंवा महिला कर्मचारी असतील. मग जर मेल एम्प्लॉई असेल तर त्याच्या बाबतीत फॅमिली म्हणजे काय, मेल एम्प्लॉईची फॅमिली म्हणजे काय, पुरुष कर्मचाऱ्याची फॅमिली म्हणजे काय, तर बघा, पहिल्यांदा तो स्वतः फॅमिलीमध्ये येणार, तो स्वतः, त्याचं लग्न झालं असेल तर त्याची पत्नी येणार. ओके, त्याची विवाहित किंवा अविवाहित अपत्य म्हणजे त्याची जी काही मुलं बाळं आहेत त्या कर्मचाऱ्याची ती सुद्धा फॅमिलीमध्ये या ठिकाणी समाविष्ट होणार. त्याच्यावर अवलंबून असलेले त्याचे माता पिता जे आहेत, पॅरेंट्स जे असतील, आईवडील असतील, ते फॅमिलीमध्ये येणार. आणि त्याच्या पत्नीचे त्याच्यावर अवलंबून असलेले माता पिता, त्याच्या पत्नीचे त्याच्यावर अवलंबून असलेले माता पिता म्हणजे त्याचे सासू सासरे हे देखील या ठिकाणी फॅमिलीमध्ये येणार, कारण ते डिपेंडंट आहे. ओके, आणि त्याच्या अगोदर मृत्यू पावलेला त्याचा एखादा मुलगा असल्यास त्याची विधवा
व अपत्य, म्हणजेच या ठिकाणी त्याची जी कोणी सुनबाई आहे, ओके, आणि तिची जी अपत्य आहेत ही सुद्धा या फॅमिलीमध्ये येणार आहेत. सो इन केस ऑफ अ मेल एम्प्लॉई हिमसेल्फ, हिज वाईफ, हिज चिल्ड्रन, वेदर मॅरिड ऑर अनमॅरिड, हिज डिपेंडंट पॅरेंट्स and the dependent parents of his wife and the widow and the children of his preceded sons if any. तर हे आहे फॅमिलीचा अर्थ. पुढे आता इन केस ऑफ फिमेल एम्प्लॉई, मग महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत फॅमिली म्हणजे काय, तर फॅमिली म्हणजे पहिल्यांदा ती स्वतः असणार आहे, तिचा पती असणार आहे, तिची विवाहित किंवा अविवाहित अपत्य मुलं बाळं असणार आहेत, तिच्यावर अवलंबून असलेले माता पिता म्हणजे तिचे पॅरेंट्स जर तिच्यावर अवलंबून असतील तरीसुद्धा ते फॅमिलीमध्ये येणार. म्हणजेच ग्रॅच्युटी त्यांना मिळू शकेल का, तर हो मिळू शकेल तिच्या पश्चात. तिच्या पतीचे अवलंबून असलेले माता पिता, तिच्या पतीचे अवलंबून असलेले माता पिता म्हणजे सुनबाई आहे ती स्वतः, म्हणून तिचे सासू सासरे, नवऱ्याचे आईवडील, आणि तिच्या अगोदर मृत्यू पावलेला तिचा एखादा मुलगा असल्यास त्याची विधवा आणि अपत्य, म्हणजे तिची जी काही सुनबाई आहे, ओके, आणि तिचा नवरा या ठिकाणी गेलेला आहे, तर ती विधवा आणि तिची अपत्य ही सुद्धा फॅमिलीमध्ये समाविष्ट होणार. सो इन केस ऑफ फिमेल एम्प्लॉई, हर सेल्फ, हर हजबंड, हर चिल्ड्रन, वेदर मॅरिड ऑर अनमॅरिड, हर डिपेंडंट पॅरेंट्स अँड द डिपेंडंट पॅरेंट्स ऑफ हर हजबंड अँड द विडो अँड चिल्ड्रन ऑफ हर प्रेडिस्ड सन इफ एनी. ओके. Where the personal law of an employee permits the adoption by him of a child. म्हणजे आता मुद्दा हा येतो की जर एखादा मुलगा दत्तक घेतलेला असेल किंवा दत्तक दिलेला असेल, त्या केसच्या संदर्भात फॅमिली त्याच्यामध्ये नेमकं काय म्हणते, फॅमिलीचा अर्थ काय असतो. बघा, जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याला एखादे अपत्य दत्तक घेण्याची त्याच्या व्यक्तिगत कायद्यानुसार परवानगी असेल, म्हणजे जो काही पर्सनल लॉ आहे या पर्सनल लॉनुसार जर परवानगी असेल, दत्तक घेण्याची परवानगी असेल, तेव्हा त्याने विधितः दत्तक घेतलेले म्हणजे कायद्यानुसार दत्तक घेतलेले, कायद्याची जी काही प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो करावी लागते एखादं मूलबाळ दत्तक घेण्यासाठी, असंच आपल्या मनानं चालत नाही. तर त्याने विधितः दत्तक घेतलेले कोणतेही अपत्य त्याच्या कुटुंबामध्ये समाविष्ट असल्याचे मानण्यात येईल. विधितः दत्तक घेतलेलं असेल. दुसरी गोष्ट म्हणजे पर्सनल लॉ त्याला परमिट करत असेल तर ते दत्तक घेतलेलं जे काही बाळ आहे ते सुद्धा फॅमिलीमध्ये समाविष्ट होईल. ओके, म्हणजे त्याला सुद्धा ग्रॅच्युटीची रक्कम मिळू शकते तो सज्ञान झाल्यावर. ओके, तोपर्यंत जो काही अधिकारी असतो नियंत्रक म्हणून त्याच्याकडे ती जी काही अमाऊंट असते ग्रॅच्युटीची तेव्हा ती असते. आणि जेव्हा एखाद्या कर्मचाऱ्याचे अपत्य अन्य कोणत्याही व्यक्तीने दत्तक घेतलेले असून दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या व्यक्तिगत कायद्याखाली असे दत्तक विधान कायदेशीर असेल, तेव्हा असे अपत्य त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबामधून वगळले असल्याचे मानण्यात येईल. म्हणजेच एखाद्या कर्मचाऱ्याने आपलं जे काही मूलबाळ आहे ते दुसऱ्याला दत्तक दिलं असेल कायद्यानुसार आणि समोरच्या व्यक्तीचा पर्सनल लॉ सुद्धा त्याला परमिट करत असेल, तर मात्र आता हे जे काही दत्तक दिलेला मुलगा आहे तो आता या फॅमिलीचा एक्झिस्टिंग फॅमिलीचा या ठिकाणी सदस्य मानण्यात येणार नाही. सो व्हेअर द पर्सनल लॉ ऑफ एन एम्प्लॉई परमिट द अडॉप्शन बाय हिम ऑफ अ चाइल्ड, एनी चाइल्ड लॉफुली अडॉप्टेड. कसा आहे, लॉफुली अडॉप्टेड आहे. बाय हिम शॅल बी डीम्ड टू बी इन्क्लुडेड इन हिज फॅमिली, म्हणजे तो त्याच्या फॅमिलीचा एक सदस्य असल्याचे मानण्यात येईल. अँड व्हेअर अ चाइल्ड ऑफ एन एम्प्लॉई हॅज बीन अडॉप्टेड बाय अनदर पर्सन, दुसऱ्या व्यक्तीने अडॉप्ट केला, अँड सच अडॉप्शन इज अंडर द पर्सनल लॉ ऑफ द पर्सन मेकिंग सच अडॉप्शन लॉफुल, सच चाइल्ड शॅल बी डीम्ड टू बी excluded from the family of the employees. Okay.